घटनास्थळी जिथं आपण भेट दिलेली आहे तिथं किती प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे आणि किती जखमी लोक झालेले आहेत। आतापर्यंत एकंदरीत 18 जणांचा मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि जवळपास 100 पेक्षा जास्ती प्रवासी आज त्याच्यामध्ये जखमी झालेले आहेत। सकाळपासूनच हे बचाव कार्य सुरू झालेलं आहे, मात्र तटकरेजी हे बचाव कार्य पूर्ण संपायला किती वेळ लागणार आहे? अजून काही प्रवासी अत्यवस्थ असल्यामुळे मुंबईच्या जे हॉस्पिटलमध्ये सायन हॉस्पिटलमध्ये त्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। काही रुग्णांना अलिबागच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। 1000 ते 1200 जे काही प्रवासी होते त्यांना आपापल्या गावामध्ये पाठवण्याच्या दृष्टीतून 6 ते 12 एसटीच्या बसेस त्या ठिकाणी आपण सोडलेल्या आहेत। मध्य रेल्वेने प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी संपर्क साधण्यासाठी ही एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे। ती हेल्पलाईन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही रेल्वे प्रशासनाने प्रयत्न केले आहेत। मध्य रेल्वेने रत्नागिरी स्थानकात प्रवाशांसाठी सुरू केलेल्या हेल्पलाईनचा नंबर अशा पद्धतीने आहे 0